कला, तू काय लपवतेस हे मला माहित नाही, पण तू नक्की काहीतरी लपवतेस आणि तू जर मला सांगितलं नाहीस ना तर मी बाहेर जाऊन सांगेन ना. हो शरदराव, काय काही लपवत नाहीये मी. तुझा चेहरा सांगतोय तू काहीतरी लपवतेस आणि हे जर मी मम्मींना सांगितलं तर त्या त्यांच्या पद्धतीने शोधून काढतील, बरोबर ना? ओ शरदराव, तुम्ही असं काही करणार नाही आहात. मी करू शकतो, कारण मला कस्तुरीची काळजी आहे. तुम्हाला काय त्या कस्तुरीचा एवढा पुळ काय हो? कारण तिचे उपकार आहेत माझ्यावर आणि तू विसरली असेल पण मी विसरलेलो नाही. आता मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगून टाकतो. हो शरदराव, काय ग बाई, माझ्या नवऱ्याला मी मस्करी करते ते पण कळना. तुम्हाला काय सगळंच खरं वाटतं? बरं बाई, तुम्ही म्हणता तसं करू, मी असं काही करणार नाही, कळलं का? कळलं का? चला चला या बरं जरा शिळोप्याच्या गप्पा मारू. नवरा बायको बाई, किती दिवस झाले आपण असे शांत बसून गप्पाच मारल्या नाही. तुम्ही मला शिव्या देता नाही तर मी तुम्हाला शिव्या देते, आपलं हेच चालू आहे. नाही तो विश्वास पण जरा गेलाय गावी, तर बस जरा गप्पा मारत. काय म्हणता मग? कसं आहे, व्यवस्थित का? कस्तुरी, माझा ना विश्वासच बसत नाहीये. मी जे सगळं ऐकलं पाहिलं ते सगळं खरं आहे. हो ना, मम्मींनी बाबांची सगळी जबाबदारी मला दिली. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू म्हणाली होतीस आणि तू करून दाखवलंस. असं काही नाहीये, जे काही केलंय आपण दोघांनी मिळून केलंय. मी नाही केलं एवढं, खरंच हे सगळं तुझ्यामुळे झालंय कस्तुरी. असं कसं बोलतोस? डायरी वाचायची आयडिया तुझी होती की नाही? हो, पण जिद्द आणि मेहनत कोणाची आहे? तुझी. पास, आता जास्त कौतुक करू नकोस. असं कसं? एवढी सुंदर आणि समजूतदार बायको असताना कौतुक करणार नाही? एक सांगू तुला? बोल ना. मला खूप वाईट वाटलं आज सकाळी मी बाबांना काही सांगितलं नाही, पण आता ते न सांगणं सार्थकी लागल्यासारखं वाटतंय. पण आता बाबांना सांगणार कोण? मीच जाईन 1-2 दिवसात आणि त्यांची समजूत घालेन. नाही, तू एकटी नको, आपण दोघं जाऊन सांगू. चालेल. खरं तर बाबांना दुखावलं त्याचं वाईट वाटतंच आहे, पण मला आनंद या गोष्टीचा आहे की मी माझ्या संस्कारांची तडजोड नाही केली. सुनेची खरी परीक्षा हीच असते ना की घरातल्या गोष्टी बाहेर जायला नकोत, आणि म्हणूनच आज मी मम्मींचं मन जिंकलंय. सौरभ, मला ना या घरात आता खूप गोष्टी बदलायच्या आहेत. मला सगळ्यांना असं मनमोकळेपणाने हसताना बघायचंय. सौरभ, हे आपण एक काम करूया का? आपण मम्मींना सुद्धा घेऊन जाऊ देवळात. चालेल. किंवा आपण सगळेच जाऊया देवळात. तू उद्या सुट्टी टाक प्लीज. आपण सगळा दिवस एकत्र घालूया. कस्तुरी, शांत हो. मी काय म्हणतो ऐकून तर घे. नाही, मी शांत होऊच शकत नाही आता. अगं, मी काय म्हणतोय ऐक. काय? हे बघ, आपण जाऊ देवदर्शनाला आणि तिकडूनच पिकनिकला जाऊ सगळे. बाबा पण आपल्या बरोबर असतील. चालेल. पण मम्मी येतील का? तिचं टेन्शन नको घेऊस, मी आहे ना. मी सांगतो तिला, तू तयारीला लाग. पण एका दिवसात होईल बुकिंग? होईल ना. अगं, माझा एक मित्र आहे, तो आपल्याला मदत करेल सगळे. मी बोलतो त्याच्याशी. आपण मम्मीला सरप्राईज देऊया. चालेल. मी आलोच. तुम्हाला अजून एकदा चहा करून देऊ? नको. बाबा, आता कसला विचार करताय? सगळं तर आपल्या मनासारखं चाललंय ना. हे सगळं करताना घाई करतोय का याचा विचार करतो. अहो बाबा, कसली घाई? उलट उशीर झालाय. आतापर्यंत आहे ना मम्मीला अटक झाली पाहिजे होती. विजू, आपण जे करतोय ना ते किती मोठी गोष्ट आहे ना याची तुला कल्पना नाही. हे बघ, हवालदार म्हणून ना त्या कामिनीला मी कधी अटक करू शकतो, पण तू एक गोष्ट विसरतोयस. आपली माऊ त्यांच्या घरी. हो, पण बाबा, आपण माऊच्या चांगल्यासाठीच करतोय ना हे सगळं. हे बघ, या सगळ्या गोष्टीचा तिच्यावर काय परिणाम होईल, तिला काय वाटेल, तिला किती त्रास होईल या गोष्टीचा विचार करतोय मी. आणि पोलीस म्हणून नाही, एक बाप म्हणून. काय वाटून काय वाटणार आहे? वाईट वाटेल ना. अहो, पण नंतर आपण तिला सांगू की आम्ही तुझ्या भल्यासाठीच करत होतो हे सगळं. शांत राहशील का जरा? तू जास्त अक्कल शिकू नको मला, कळलं ना? कितीतरी केसेस बघितल्या, या सगळ्याचे परिणाम ना खूप वाईट होतात. हो, पण बाबा, माऊ बद्दल विजू, हे म्हणतायत ते बरोबर आहे.
माऊ त्या घरची सून आहे, त्यामुळे आपल्याला घाई करून चालणार नाही. हा बोल शिंदे. हनुमंतराव, ठरल्याप्रमाणे सगळा बंदोबस्त झालेला आहे. आपल्याला फक्त एक गोष्ट करावी लागेल. कोणती? आपल्याला कामिनीच्याच घरातली एक व्यक्ती अशी लागेल जी आपल्याला साक्ष द्यायला तयार होईल. म्हणजे घरातला कशाला? हनुमंतराव, हो तुम्हालाही माहिती आहे, एकदा का मम्मीला अटक केली आणि तिला जर कळला की विटनेस कोण आहे तर ती एक तर त्याला गायब करणार किंवा पैसे देणार, आणि तेवढी ताकद तिच्याकडे आहे. मग अशा वेळी आपल्याकडे विटनेस नाही म्हणून ती सुटायला नको आहे. आणि घरातलीच व्यक्ती जर साक्ष द्यायला तयार झाली तर आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही. हनुमंतराव, अहो नका काळजी करू. हे बघा, तुमच्या मुलीला काही होणार नाही. मी शब्द देतो, ती सुरक्षित राहील आणि काही झालं ना तरी ती माफीचा साक्षीदारच होईल. तुम्ही नका काळजी करू. त्यामुळे तुम्ही एकदा तिच्याशी बोलून घ्या. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. काय बोलले शिंदे का? माऊला कामिनीच्या विरोधात साक्ष द्यावी लागेल म्हणाले. बाबा, मला वाटतंय की माऊ आपल्या बाजूने उभी राहील आणि मम्मीच्या विरोधात साक्ष देईल. मला खात्री आहे. सपना, बरं झालं तुझ्या. मम्मी, तुम्ही आहात होय? मला वाटलं सपना आली. तुम्ही कशाला घेऊन आलात चहा? सपनाने आणला असता की. का येऊ शकत नाही बाई? हा, तसं नाही. बस की. नाही, मला ते कळलं की अभ्यास करताना तुला सारखा सारखा चहा प्यायला लागतो, म्हणून म्हटलं चला मीच बनवून घेऊन येते चहा. तुम्हाला कसं कळलं? केवढा साधा प्रश्न विचारला. मम्मी आहे मी. जशा घरातल्या लोकांच्या समध्या कळा माहिती आहेत ना मला, तशा समध्यांच्या सवयी बी माहिती आहेत. थँक्यू. घे की चहा, थंड होईल आता. गरम आहे, हळू फुकून पी. कसा आहे? मस्त झालं. मस्त आलाय ना? काय घरामध्ये एक नंबर आहे चहा बनवायला मी. आपल्याला समजांच्या हातचे चहा जमत नाही, ते मिळमिळीत वगैरे असे. आपल्याला कसं तिखट चहा लागतो. आलं ठेचलेला. तुला बी सवयी माहितीयेच की मग सगळ्यांच्या. बिस्किट खा की, नुसतं चहा काय पिती? पित्त व्हायचं तुला. काय झालं? काही काम होतं का? का काय काम असल्याशिवाय येऊ शकत नाही का मी तुला भेटायला? नाही, तसं नाही. थँक्यू. काय म्हणते ते थँक्यू बोलले? वेलकम. वेलकम. हा हा, वेलकम. बर का, बिस्किट घे. ते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, मला खूप बरं वाटलं. वेलकम. माहित नाही कशामुळं तशी मी अवघड बाई येली, कुणावर पटकन विश्वास टाकायची नाही. पर काय माहिती, तुझ्याकडे बघून खात्री वाटते तू कधी माझा विश्वास तोडणार नाहीस म्हणून. मी कधीच असं करणार नाही. बाबांनी पण असे संस्कार नाही केलेत माझ्यावर. संस्कार. आधी लय चिडवायची ना तुला, संस्कारांचं पुस्तक. पण खरंच सांगते, तुझ्या बाबांनी संस्कारांचं पुस्तक काढलं पाहिजे बरं का. म्हणजे आधी चिडून बोलायची, पण आता खरंच वाटते चांगले संस्कार केलेत पोरीवर. राग आला असेल ना बाबांना, माझ्या बाजूने उभी राहिलीस, त्यांना तोंडावर पाडलंस. काय तुझ्या बाबाला पहिल्यापासून ओळखते मी, लय तापट माणूस. हा, बाबा
आहेत थोडे रागीट, पण तेवढेच प्रेमळ पण आहेत. पहिल्यांदाच असं वागले ना त्यांच्याशी, म्हणून रागवले असतील जरा. पण काही नाही, मी समजूत घातली ना की होतील शांत. खरंय खरंय खरंय. लेकच बापाला समजवू शकते बर का, आणि बाप समजतोय बी लेकीनं समजवल्यावर. मम्मी, हे तुम्ही बोलताय ह्याच्यावर विश्वासच नाही बसत आहे माझा. का बाजूला ना, मला प्रश्न पडलाय, माझ्या थोबाडावर काही लिहिलंय का? कुठल्याच माणसांचा माझ्यावर विश्वास बसत नाही. काय कळतच नाही. काय मला काय बाप नाही वेळ? हा बर, या पुस्तकात एखादा तरी माणूस शोधून दाखव ज्याला हृदय नसेल. हाय का? प्रत्येक माणसाला हृदय असते कस्तुरी, आणि प्रत्येक बापाचं आपल्या पोरीशी वेगळंच नातं असतं. सगळ्यात जवळचं नातं बाप लेकीचं नातं. बरोबर, अगदी बरोबर बोललीस. आणि जसं एका बाप आणि मुलीचं नातं असतं ना एकदम जवळचं, एका मुलाचं आणि आईचं नातं सुद्धा असतं जवळचं. काय बरोबर ना मम्मी? असं वे. मग मालिश कधी केली होती तुझ्या डोक्याला शेवटची? लग्न झाल्यापासून तरी आठवत नाहीये मला. या बघा बघा, आताच पुरावा भेटलेला आहे. पण काय रे, मला एक गोष्ट सांग, दोन बायका इथं छान हितगुज करतायत, काहीतरी मनातल्या गोष्टींचं काय म्हणतात ते, विचारांचं काय ते, मंथन, हा मंथन मंथन करतात, आणि तू कशाला आला लुडबुड करायला मधी? लुडबुड हा. माझी? मग अरे बापरे, ही युती कधी झाली मला काय माहिती. घरात लक्ष नसतं तुझं. बरं ऐक ना, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि तुला नाही म्हणता येणार नाही. देवा, सरप्राईज? आधी सरप्राईज काय ते सांग. नाही नाही, असं कसं, तू पहिले हो म्हण. बाबा, तुमच्या सरप्राईजचा धसका घेतलाय मी तुम्ही काय ते सांगितल्याशिवाय आधी काय हो म्हणणार नाही. मम्मी, चांगला सरप्राईज आहे, तू आधी हो म्हण, विश्वास ठेव माझ्यावर. हो जाऊ दे, ह्याचा बाप ऐकत नाही, हा काय ऐकत नाही. हो हो चल. तर आपण सगळे मिळून आता एकत्र पिकनिकला जाणार आहोत 4-5 दिवस. उद्या सकाळी माझा मित्र गाडी पाठवणार आहे, तू तयारीला लाग. मित्र का गाडी पाठवतोय तुझा? आपल्या घरात एवढ्या 1760 गाड्या पडल्यात, कशाला मित्राकडनं गाडी मागवली? नाही काय आपला तसं नाही जायचं आपण. हे बघ, आता आपण सगळे एकत्र ॲज अ फॅमिली जाणार आहोत की नाही, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र एका गाडीतून जायचंय मजा करत. तू तयारीला लाग. चला बया, आता तयारीचा आदेश आलेला आहे, आता तर तयारीला लागावंच लागणार आपल्याला. ऐकणार कोणाचं आहे का? लागते तयारीला. चहा पिऊन घ्या, त्यालाही पाजा उष्टा चहा. आणि आज रात्री कर मला मालिश. हा, तुला मालिश करणारी आली आहे की मऊ मऊ हाताने? आता मम्मीची कडक मालिश कशाला चालती तुला? ए कस्तुरी, चला लवकर. शरद काका, काका. हॅलो हॅलो. ए लवकर ये ना भाई, वाट बघता, लवकर या. चला ए कस्तुरी. अरे हो, अरे चला चला, छोटा भाई काय बोलतो ऐका ना. छोटा बाई, सगळे मिळून चाललं तर पिकनिकला तयार व्हायला पाहिजे की नाही? सपना, हे अगदी बरोबर बोललीस बघ. सौरभ, एक नंबर प्लॅन केलाय सर. थँक्यू. पण आता रेंगाळत बसू नका इकडे. तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो आपण वाटेत ब्रेकफास्ट करू, कोणी ऐकलं नाही माझं. इथेच करत बसला. चला आता लवकर. अरे भूका लागल्या होत्या आणि घरून खाऊन निघालेलं चांगलं असतं. कस्तुरी, मी कशी दिसतीये? मस्त दिसतीयस. सौरभ, किती दिवसांसाठी जाणार हो रे आपण? एक 4-5 दिवस. कला, आता तू कशाला विचारतेस? तुझं काय काम आहे काय? नाही नाही, काम कशाला असेल? अहो, असंच किती सामान घ्यायचं, काय घ्यायचं असं ठरवायला लागेल ना, तसं म्हणून. हे बघ, आपल्याला आता वेळ मिळणार नाही, त्यामुळे सगळे मिळून एकदम धमाल करूया, मजा करूया. बरं, आता वाद घालत बसू नका. चला लवकर, उशीर झालाय. मम्मी कुठे गेली? मम्मी, मम्मी चल. आले 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 बाबा. हा, आले आले आले. थांब. ए शिवा, हा मम्मी. बॅगेचं काय ते घेऊन ये बरं पटापट वर. काय आता मी आणायची का खाली? एवढा गोंधळ चालवलाय तुम्ही. हा, निघायचंय तर बया, हे मालिनी, हा काय अवतार केलंयस ग असा? पिकनिक. चांगले चांगले चांगलं दिसतंय. गॉगल कुठून टापला? चला नुसतंय. चला चला बाया. नाही आता लक्षात आलं एकदम आपण बाहेर चाललोच आहे. बाईचा एक किस्सा आठवला.
काय बाईला मला फिरायला बाहेर जायला लई आवडायचं. एकदा काय झालं, बाई मला एका जत्रेत घेऊन गेला. बाईला जत्रेला जायला लई आवडायचं बरं का. गेलो आम्ही फिरायला, मस्त साडी नेसली होती, हातात हात धरून चालत होतो. तेवढ्यात बाईला कुठंतरी टीप लागली. कुणीतरी त्याचा दुश्मन आहे, तो त्याचा पाठलाग करतोय. मी तर बाईचा हात पकडलेला. बया, माझा बाई कवा हात सोडून पळून कुठं गेला मला काय कळायचाच तपास नाही. शेवटी बाई चालला आपला वाघासारखा. कुणाच्या हाताला लागला नाही. सगळे त्याला ढुंडत बसले तिकडे. एक माणसाला बी तपास लागला नाही. मी आपली एकटी हात हलवत जत्र तिकडनं तिकडं फिरतीये. मासोळ्या विकत घे, कुठं क्लिपा विकत घे. शेवटी याच्यासाठी पिपाणी विकत घेतली आणि पॉंग पॉंग करत घरात आले तर भाई घरात हजर. मम्मी निघायचं का आता? हा निघायचं बाया. किस्से सांगत बसले तर इथंच वाट लागायची. हा चला चला निघूयात आपण. हा आता रस्त्यात तुम्हाला किस्से सांगते भाईचे. आणखी काय काय भन्नाट किस्से माझ्याकडे ते. हा चला चला, उशीर होतोय. चला निघा 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 म्हणून मगाचपासून सगळे म्हणतात. एकाचा तरी पाय निघतोय का? माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. मी निघतो. चला बाबा. 1 मिनिट थांबा. तुम्ही कुठे कुठे जाऊ शकत नाही. आधी बाहेर जा. बाईच्या घरात याची तुझी हिंमत कशी आली? तिथं कसं काय आले ते? आधी बाहेर आतमध्ये घेऊन जा. बाहेर जा. बाईला पहिल्यांदा आतमध्ये घेऊन जा. आत घ्यायची हिंमत कशी काय झाली पहिल्यांदा? मम्मी शिवा 1 मिनिट थांबा. त्याच्या आतमध्ये भाईला 1 मिनिट मी विचारतो. कुणाला 1 सोडणार नाहीये मी. मिनिट मम्मी थांब जरा, मी विचारतो. साहेब काय झालं? तुम्ही का आला इथे? यांना अरेस्ट करायला आलो मी. काय? त्यांच्या अटकेचा वॉरंट आहे माझ्या. ते जाऊ दे सगळ्या. आधी बाहेर निघित ना. बरेच दिवस आम्ही पुरावे शोधत होतो. आत्ता आमच्या हाती लागलेत. आता यांची सुटका नाही होऊ शकत. मिसेस कामिनी साटम, यू आर अंडर अरेस्ट. तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल. हात सुद्धा लावू देणार नाही. पोलिसाला धमकी देतो? हा, तुला पहिले आत टाकीन. याला जरा समजवा. आमच्या कामात ढवळाढवळ करू नको म्हणून सांगायला, नाही तर परिणाम वाईट होतील. आमच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोणाची झाली? पोलीस स्टेशनला चल, सांगतो तुला. या रे आत. हात लावायचा नाही. शिवा 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 शांतो. मागो. मी यायला तयार आहे. पण त्याआधी मला माझ्या घरच्या संकट काहीतरी बोलायचंय. ठीक आहे, पण जे काय बोलायचं ते लवकर बोलून घ्या. आम्हाला कस्तुरशी जरा बोलायचं. सपना, शरदराव, भाईला आत घेऊन जा. दरवाजाला आतनं कडवी लावून घ्यायची. बसायचं आतमध्ये. कस्तुरी, तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. तुला कोणी काहीही करणार नाहीये. तू फक्त या पेपर्सवर साईन कर. एक मिनिट. कसले पेपर्स आहेत हे? आणि तुम्ही फक्त मलाच का सही करायला सांगता? तू कामिनीच्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहेस याचे पेपर आहेत. काय? पण मी कधी म्हणाले असं? हे बघ, तुझ्या बाबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यावरूनच आम्ही इथे आलो. काका हो, पण मी त्यांच्या विरोधात साक्ष देणार आहे असं मी कधीच नाही म्हणाले. आणि तुम्ही ज्यांच्या विरोधात साक्ष मागताय ना, त्या माझ्या सासू आहेत. मी असं कधीच करणार नाही. याची कल्पना आहे आम्हाला, पण एक पोलिसाची मुलगी म्हणून तू आम्हाला साथ देशील याची खात्री आहे आम्हाला. हो काका, पण मी आता या घरची सून पण आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्या विरोधात साक्ष देणार नाही. कस्तुरी, आम्ही समजू शकतोय तू घाबरतेस,
पण तुला घाबरायची काहीच गरज नाही. नाही, मी अजिबात कोणालाही घाबरत नाहीये. मी जे काही करते ते माझ्या मर्जीने करते. त्याच्यामुळे प्लीज मला आता जाऊ दे. थांब, तू 1 मिनिट बाबांशी बोल.